म्हणजे जे खरोखर शिंपी आहे त्याला कुठेच आरक्षण नव्हतं. मग अशा परिस्थितीने आम्ही या आमच्या 1.5 लाख लोकांच्या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदीपर्यंत हा आवाज उठवणार आहे. संघ शक्ती विश्वशक्ती. काय संघ शक्ती म्हणजे संघ संघटित झाल्या तर विश्वशक्ती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. बटेंगे तो कटेंगे, है ना, बटेंगे तो कटेंगे, जुड़ेंगे तो अपन इतिहास बनाएंगे. बरोबर आहे. मग टाळ्या वाजवा. मुली म्हणून तर आताच्या नवीन मुलांनी पण तेवढंच काम करावं, त्यांनी पण त्याच्यात सामील व्हावं. असं समजू नये की आपण नाहीये म्हणून. प्रत्येकाने आपला समाज आहे म्हणून काम करायचं. आता आपल्याला भास्करराव टोपे माननीय थोडंसं मार्गदर्शन करते. त्यांची नुकतीच अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल मी त्याचं वंदन करतो. मला म्हणजे आतापर्यंत मी म्हणजे नाशिकला, पुण्याला सगळीकडे जाऊन आलो, पण खरा आनंद माझ्या सत्काराचा जो मला मिळाला तो माझ्या घरी मिळाला. कारण की याचा आमचा एक नवीन उद्देश होता. जवळपास 1 ते 1.5 लाख लोकांचं महाधिवेशन नागपुरामध्ये घ्यायसाठी, सगळ्यांच्या परवानगी घ्यायसाठी आम्ही फिरून आलो. जवळपास ज्या आपल्या नामदेव समाजाची शिखर समाजाची परिषद आणि आपले अहिर समाजाचे आणि जे महाराष्ट्रातले 2 मोठे समाज आहेत ज्यांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे. वैष्णव समाजाचे तर आपण आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं जे आपण कुठेतरी आपल्या अजून आतापर्यंत जे घडलं नाही. आतापर्यंत 2, 4, 5 हजार लोकांचं, 10,000 लोकांचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. जवळपास हे राष्ट्रीय अधिवेशन जे आहे ते 1 ते 1.5 लाख लोकांचे होणार आहे. आणि ते अधिवेशन पूर्ण भारतातून, सगळ्या राज्यातून त्या ठिकाणी लोक येईल. माननीय पंतप्रधान त्याचे आपल्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राहतील. प्रधानमंत्री आणि आपले मुख्यमंत्री नितीनजी गडकरी वगैरे हे सगळे राहतीलच. त्या ठिकाणी त्याची जी तयारी करायला पाहिजे, त्याच्यासाठीची परवानगी आपली सगळ्यांना पाहिजे आहे, सगळ्यांची पाहिजे आहे. तो कार्यक्रम अतिशय मोठा आहे आणि नागपूर सारख्या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. सगळी व्यवस्था सुद्धा करू. पैसा काय आहे, पैसा सुद्धा गोळा होईल, कारण की जवळपास 5 करोडच्या वरती त्याला पैसा लागेल. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरणी मी प्रथम वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित ज्यांच्यामुळं हे महाराष्ट्राचं सरकार आलेलं आहे अशा आमच्या लाडक्या बहिणी आणि महिला आणि उपस्थित सर्व समाज बांधवांना, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ याचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या समोर पहिल्यांदाच आलेले आहेत. तुमचं आमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. जे आपण अनेक वर्षापासून बघतोय ते स्वप्न पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे आणि 1 ते 1.5 लाख लोक शिंपी समाज बांधव नागपूर येथे महाअधिवेशनाकरता येणार आहे. आणि त्या अधिवेशनाला
आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहतील. आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी सर त्या ठिकाणी राहणार आहेत. 36 राज्यापैकी 18 राज्यामध्ये अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे आहेत, या जिल्ह्यातून 5-5 हजार लोक आले, 2 लाख लोक त्या ठिकाणी येणार आहेत. हा मेळावा आपण शक्यतोवर रेशीमबाग मैदानावर हा घेणार आहोत. 1.5 दिवसाचा 2 दिवसाचा हा मेळावा राहील. सर्वांना जय नामदेव. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री संत नामदेव महाराज यांचं चरणी मला आता पहिलं काम करायचं आहे. माझी सर्व समाज बांधवाची पूर्ण एक मीटिंग लावून सर्वांचा सभासद नोंदणी करायची आहे. पहिलं काम माझं आहे. आणि प्रत्येक आता माझं दुसरं काम असणार आहे, प्रत्येक नामदेव सिंधी समाजाच्या घरी नामदेव महाराजांची प्रतिमा गेलीच पाहिजे. मी स्वतःवरून जाईन आणि त्यांच्या घरी प्रतिमा लावेल आणि ते समाज बांधव सर्व मिळून करतील. आणि तिसरे काम आहे माझा, मुला मुलीचे लग्न जमत का नाही आणि तुटतात काय त्याच्यावर मला 2 शब्द सर्व माझा ग्रुप आहे त्या ग्रुप मधून मी सर्व हे करतो. पण काही काही लग्न जमतात, काही काही थोडंसं हे होतं. आणि माझं 4थं काम आहे, समाजाचा मेळावा घ्यायचा. वैष्णव सिंधी समाज मंडळातर्फे आणि माझे कार्यक्रम आहे. आम्ही 2 मंडळातर्फे मी मेळावा घेणार. आणि 5वं माझं काम असणार आहे, समाजाचं एक मंदिर मला स्थापन करायचं आहे 5 वर्षाच्या आत मुंबईमध्ये. आणि सर्वांनी मला सपोर्ट करायचा आहे. सर्व माझ्यासोबत ऐका. सर्व समाजांनी अतिशय मोठा विश्वास माझ्यावर या प्रसंगी टाकलेला आहे की संत नामदेव महाराज क्षत्रिय महासंघाचा अध्यक्ष मला बनवला आहे. आणि तळागाळातल्या लोकांपासून तर सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत जी आपल्याला ज्या सरकारी स्कीम्स आहे, ज्या आतापर्यंत आपल्या लोकांना शिंपी लोकांना ज्या पद्धतीचा कुठलाच कशातच आरक्षण नव्हतं, कुठले गाळे मिळत नव्हते, कुठल्या नोकरीमध्ये विशिष्ट शिंपी समाजाला म्हणजे जे खरोखर शिंपी आहे त्याला कुठेच आरक्षण नव्हतं. मग अशा परिस्थितीने आम्ही या आमच्या 1.5 लाख लोकांच्या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदीपर्यंत हा आवाज उठवणार आहे. आणि त्यांना हे सांगणार आहे की आमच्या समाजावर जे झालेले अनवणित अन्याय आहे तेच या माध्यमातून आता तरी ते पूर्ण झाले पाहिजे. एकंदरीत जवळपास 2 ते 2.5 करोड लोक आम्ही पूर्ण भारतामध्ये आहे. त्याला वेगवेगळ्या नावांनी आहे, कुठे छिपा म्हणून आहे, कुठे दर्जी म्हणून आहे, कुठे शिंपी म्हणून आहे. या प्रसंगी अनेक पोटजाती आमच्या जशा प्रत्येक समाजामध्ये 15.5 पोटजाती असतात तशा आमच्या समाजामध्ये सुद्धा आहे. त्यांना सगळ्यांना एकत्रित करून एक मोठ्या पद्धतीचं कार्य आणि मोठ्या पद्धतीचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी आम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये समाजाचे निश्चित सगळे प्रश्न खालून वरपर्यंत सगळे प्रश्न सुटणार आहे. मला सगळ्यांचा साथ, सर्व समाजाचा साथ या ठिकाणी भरपूर मिळत आहे. त्याबद्दल सगळ्या समाज बांधवांचे मी या प्रसंगी खूप खूप आभार मानतो. आमचा हा मोठा मेळावा जो आहे तो जानेवारी 26 मध्ये म्हणजे 2026 मध्ये जानेवारीमध्ये तो ठरवलेला आहे. लेडीज आपल्या नाळेच्या आजी इथे आलेल्या आहेत आपल्या कार्यक्रमासाठी.
सर्वप्रथम नामदेव महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आता एक परिचय, मी सौ रेखा प्रमोद मुळतकर अकोल्यावरून आली आहे. मी अकोला जिल्ह्याची महिला अध्यक्ष, विदर्भाची उपाध्यक्ष आणि आता माजी महाराष्ट्राची प्रदेश अध्यक्ष. समाजाचं कार्य करण्याची ज्यांना आवड आहे अशा महिला, मला त्यांची नावं सगळ्यांनी द्यायची आहे. कारण आपली जशी पुरुषांची आहे तशी महिलांची अखिल भारतीय महिला मंडळाची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे मला ती बॉडी सगळी तयार करायची आहे आणि एक मोठा महिला मेळावा अखिल भारतीय, जसं आता यांनी अधिवेशन म्हटलं तर आपली पहिली बॉडी ही निर्माण होत आहे. त्याच्यामुळे पहिलं अध्यक्षपद माझ्याकडे, त्याच्यामुळे मलाही थोडं घाबरल्यासारखं होतं. तर आपल्याला अशा सगळ्या मला माझ्या भगिनी माझ्या सोबत पाहिजे आहे. संघ शक्ती विश्वशक्ती. काय संघ शक्ती म्हणजे सगळ्या संघटित झाल्या तर विश्वशक्ती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. बाटेंगे तो कटेंगे, है ना, बटेंगे तो कटेंगे, जुड़ेंगे तो आपण इतिहास बनाएंगे. बरोबर आहे? मग टाळ्या वाजवा. सर्वांनी स्वागत करावे. होम मिनिस्टर तिचे अमोलचं नाव घेते सोमेश्वरीची. नीळ वर्ण आकाशात विहार करतो शशी. सुरेश रावांचं नाव घेते आदिभूताच्या. तिळाची माया गुळाची गोळी, परमेश्वर सुखी ठेवो प्रीती रवींद्रची जोडी. कुंकू कधी चंद्रकला, कुंकू कधी सूर्य गोळा, कुंकू निशांतरावांच्या सौभाग्याचं लेणं, कुंकू सौंदर्य सोहळा. भोपळ्याची केली भाजी, त्याच्यात टाकलं खोबरं किसून. कशाची केली भाजी? भोपळ्याची. भोपळ्याची? राहुलला आवडतं का विचारा. राहुलला आवडत नसेल तर मग परत बघावं झालं त्याचा. म्हणूनच राहुल गेले रुसून, तर मीच खाली एकटीने बसून. मंगळसूत्राच्या 2 राशी, सासर आणि माहेर, तुषाररावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. छान छान छान. आकाशात असतात चमचमणारे तारे, ईश्वरावांचे नाव घेते लक्ष्मीराव सारे. किती तारे होते? धन्यवाद. बरोबर आहे. ही गुलाबी साडी आहे, आलं लक्षात? ही गुलाबी साडी आहे, ही कोको कोलाची बाटली आहे, चमचा आहे. आजच्या पैठणीच्या खेळाच्या 3ऱ्या क्रमांकावर आहेत सौ प्राची जाधव. सर्वांनी खेळाडूंना स्वागत करायचं आहे. पुन्हा पाटील यांच्यातर्फे देऊ ना पैठणी. नेक्स्ट टाइम पुढच्या दारात होती तुळस, त्याला घालते पळी पळीने पाणी. आता आधी होती आई बाबांची तानी, आता झाली रवींद्ररावांची राणी. वा वा, छान छान. आता आदेश भाईजींच्या निवेदन केलं, प्रत्येक साजरा केला, त्याच्याबरोबर एक पुस्तक. आज आपण इकडे समाज बांधव बंधू भगिनी सगळ्या एकत्र आल्याबद्दल समाजातर्फे मी गणेश शेळके आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला
हे जाहीर करतो. नाही